आकाश भोईर यांना विनंती असेल आपण जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. आकाश भोईर या स्पर्धेचे आमचे आयोजक जोमा पाटील आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमोद मात्रे, ऋषी भात आपण मान्यता ऋषी मात्रे यांचे बंधुराज सुजित पाटील सुद्धा उपस्थित आहेत, प्रशांत मात्रे आहेत तिथे. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. सुभाष पाटील सुद्धा आले संदर्भचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू समीर सर. पहिला दिवस आज स्पर्धेचा चौथा सामना जय वागेश्वर ऋषी मात्रे प्रतिष्ठान देसाई विरोधात जुनी डोंबिवली, यानंतर कोळेगाव विरोधात उसरगर आणि शेवटचा सामना होईल पहिल्या फेरीतील जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरोधात साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा. आता स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा नुकताच संपन्न झाली साईदादा शेलार यांच्या वतीने. चला एक महत्त्वाची सूचना जुनी डोंबिवली टीमच्या कॅप्टनसाठी जे आकाश भोईर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. असोसिएशनचा नियम कंपल्सरी तुम्हाला टी शर्ट परिधान करावा लागेलच. मातारडीचे योगेश पाटील आपण समालोचन कक्षामध्ये यावं. योगेश पाटील, मातारडीचे योगेश पाटील आपण त्वरित समालोचन कक्षाच्या दिशेने यावं. मध्ये थोडस जय वागेश्वर ऋषी मात्रे प्रतिष्ठान देसाई विरोधात जुनी डोंबिवली. टॉस जुनी डोंबिवली टीमने जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा.
आई गावदेवी चषक 2024-25 6 दिवसांची स्पर्धा, एकूण 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात। सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट, हायलाईट ऑफ दिस टुर्नामेंट, फक्त 7,500 रुपये एंट्री फी आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये। आकर्षक ट्रॉफी आणि ज्या ट्रॉफीज ज्या शॉपमधल्या आहेत, अर्थातच मिथ ट्रॉफी शॉप, आमचे सुभाषजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आहे। एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, उत्कृष्ट पंच, आणि आता शॉप स्वतःचा त्यांनी ओपन केला आहे। मिथ शॉप ट्रॉफी शॉप आहे आणि त्याच शॉपमधील या ट्रॉफीज तुम्ही या स्पर्धेसाठी पाहताय। 5 ओव्हरचा सामना, पहिलं षटक जयदेव आला गोलंदाजीसाठी जुनी डोंबिवली टीमकडून। सलामीवीर आकाश आणि त्याच्या साथीला मोरेश्वर। ओम साई MTC स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये। मॅचला होते सुरुवात। पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 सीमारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। जयदेवसाठी एक वाडिश लॉंग ऑफ, एक स्क्रीनला चिकटून तो उभा, आणि दुसरा वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध अनऑर्थोडॉक्स पोझिशन। फर्स्ट बॉल जयदेव, पहिला शॉर्ट पिच बॉल उडवला कव्हरच्या वरतून, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल स्वीपर, कव्हर सीमारेषा पार, चौकार। होती फटका खेळण्यासाठी, कव्हर्सच्या वरतून तो फटका खेचला, चौकार, त्यानंतर सिंगल, धावसंख्या 5। संघर्षमय नेक्स्ट मॅच, कोळेगाव विरोधात उसरगर। दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपण तयारीत राहा। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत। नुकताच फक्त दिशा दिले चिप शॉट पॉइंटच्या वरतून। कित्येकदा आपण पाहिलं की मिड ऑनच्या वरतून, मिड विकेटच्या वरतून बॅटचा पंचचा वापर केला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि इथे कव्हर पॉईंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त गती नव्हती या चेंडूवर, त्या कारणास्तव पॉवर जनरेट झाली नाही। 2 धावा इथे जोडल्या जातील। 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचला आता 7 वर। 7 लॉस ऑफ 0 विकेट। मोरेश्वर आता पॉवर जनरेट केले, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे। फलंदाज बाद मोरेश्वर पाटील। ऋषी मात्रे, जयदेवने एक विकेट प्राप्त केले महत्वाची। मोरेश्वरची एक अनोख्या स्टाईलला फटका खेचला, ऑन द अप, ऑन द राईज, लॉंगॉनच्या दिशेने, चौकार।
अंतिम फटका ऋषी म्हात्रेच्या बॅटमधून. बॅटच्या पंचा किती चांगला वापर करण्यात येतो या फलंदाजांकडून. धावसंख्या 11. 2 बाउंड्रीज आल्यात या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात देसाई टीमची. पुन्हा त्याच प्रतीचा फटका आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. काऊ कॉर्नरला वेगाने येतो. लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव झाले कंप्लीट. 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. जय वागेश्वर ऋषी म्हात्रे प्रतिष्ठान देसाई टीमसाठी आणि धावफलक आहे 1/13. झाला नाही. दुसऱ्या मॅचमध्ये वसार टीमने सर्वाधिक मोठी धावसंख्या आत्तापर्यंत उभारले. 76-77चं टार्गेट होतं. देवीचा पाडा त्याच धावसंख्येचा पाठलाग करू शकला नाही. हे पाहिल्यानंतर तिसगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा, परंतु त्यांच्या धावा झाल्या नाहीत. 37चं त्याने टार्गेट ठेवलं. 38चं ते मात्र आगासन टीमने यशस्वीरित्या त्या लक्ष्याचा पाठलाग केला. आता हा चौथा सामना. म्हणजे जे काही चालू आहे की धावांचा पाठलाग होणं कदाचित मुश्किल आहे, या प्रश्नचिन्हाच्या भोवती आणखी एक प्रश्नचिन्ह तयार केलं आहे. आम्ही केला आहे, आगासन टीमने पाठलाग केला आहे, परंतु ती धावसंख्या होती 38. दिशांत गायकवाड सेकंड ओव्हरमध्ये. खराब चेंडू. इट्स बीमर. बॅटची कडा. बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉपला चौकार. फुल टॉस बॉल. संधी मिस केल्या. खुलं क्षेत्र होतं. 3 सीमारक्षक आहेत. एक डीप मिड विकेटला आहे, दुसरा काऊ कॉर्नरला आहे, तिसरा वाडिश लॉंग ऑफला आहे. गॅप होती. फुल टॉस बॉल मिस केला तो आकाशने. 21 धावा. सेकंड ओव्हर. दिशांत. सुरुवात खराब झाली, परंतु आता कमबॅक करताना बाहेर टाकला हा चेंडू. कन्सिस्टन्सी, सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. यंगस्टर जेव्हा तुम्ही मैदानात उतरताय, तुमच्यावरती जबाबदारी दिली जाते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला संधी मिळते. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. सुनीलजी गावस्कर यांचं वाक्य आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. संधी तयार झाले, त्या संधीचं सोनं करायला हवं. आणि ते फटका फसलाय दिशांत गायकवाड, परंतु इथे झेल सुटलाय. रनआउटची संधी इथे आणि ती देखील गमावले. चाललंय काय? फिल्डिंग मध्ये खराब कामगिरी जुनी डोंबिवली टीम कडून. नाराज आहेत फिल्डर्स वरती. पहिल्यांदा संधी दिली आकाशने, त्यानंतर रनआउटची संधी दिली ऋषीने.
2 धावा जोडल्या जातात. स्कोर जाऊन पोहोचलाय 24वर 24. दोघांमध्ये आता बातचीत होत असताना करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन गॅप नको, कम्युनिकेशन पाहिजे. संपर्क असायलाच हवा, तरच पार्टनरशिप बिल्टअप होऊ शकते क्रिकेटमध्ये. हे ठाऊक आहे ऋषी आणि आकाशला. धावसंख्या 24, 1 विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. ही लाईन चांगली आहे. ह्याच लाईनला गोलंदाजी करायची दिशान गायकवाडला, परंतु ती लाईन पकडत असताना वाईड यॉर्कर जेव्हा टाकले जात आहेत, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकले जातात, तेव्हा व्हाईट बॉल देखील 2 टाकलेत. 24 सेकंड ओव्हर. दिशांत यंगस्टर आहे. लोअर फुल टॉस बॉल. यस, यावेळी गॅपमध्ये स्ट्रोक आहे. 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. चौकार. जोडल्या जात आहेत. स्कोर 28-28. आकाश पाटील 8 चेंडू 17, ऋषी मात्रे 2 चेंडू 6. फलंदाज बाद झाला तो सुरुवातीला मोरेश्वर. 2 धावांवरती तो बाद झाला. दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल बॅटिंग करताना आकाश पाटील देसाई टीमकडून. चांगली धावसंख्या. यॉर्कर बॉल दिशांकडून. वेगाने धावत आला. उंचपुरा गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2 इथं समाप्त झालंय. धावफलक 14.50च्या सरासरीने 29. लॉस ऑफ 1 विकेट. वेळ घेऊ नका. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 29 धावा झाल्यात. 9 चेंडू 18 आकाश, 2 चेंडू 6 ऋषी. आई गावदेवी चषक, लाखाचं पारितोषिक, दर्जेदार क्रीडा स्पर्धा. तिसरं षटक पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त झालाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. अतिरिक्त धावा दिल्यात जुनी डोंबिवली टीमने. 30 धावा. तीस धावा. 30. लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय कव्हर्सला. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अफलातून फटका होता आकाश पाटीलचा. बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बाउंड्री लाईन दूर आहे. 4 धावा जोडल्या जात आहेत. चौकार. पा कव्हर्सच्या बाउंड्रीज, मिडविकेटच्या बाउंड्रीज डोकेदुखी ठरणार आहेत फलंदाजांसाठी. हे चांगलं आहे. बॉलर्सला फायदा. अक्षयचा चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. आणखी एक एक्स्ट्रा रन. प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा इशारा. एकेरी धावसंख्येने स्कोर 35-35. 35 धावा सध्या धावफलकावर. देसाई टीम चांगली कामगिरी करते. फिल्डिंगमध्ये फेरबदल. यूट्यूबर देसाई गावचे
आकाश मात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं देखील या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सरळ बॅटने काय फटका केसलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल स्क्रीनच्या वरतून पाठवलाय. सीमारेषा पार दे दणका. आकाशच्या बॅटमधून षटकार. ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू अक्षरशः खेचला समोर. आपल्या ताकदीच्या जोरावरती आकाशने खेचला षटकार. शॉर्ट पिच बॉल टाकले जात आहेत वारंवार. आता हा डीप मध्ये फिल्डर भेटला खरं तर, नाहीतर हा देखील चेंडू सीमापार गेला असता. इथे क्रीज सोडले ऋषीने, झाले चुकी. विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात. 2 धावा जोडल्या गेलेल्याच आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 43 वर. विकेट गेल्यात 2. ऋषी मात्र बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात नवीन बॅटर विकास मैदानात दाखल झालाय. आकाश पाटील काय फलंदाजी करतोय. 12 चेंडू 30 धाबांची इनिंग आतापर्यंत साकारले. 43 धाबा. विकेट 2. पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. पहा बॅटच्या स्विंग या बाबतीत आपण नेहमी चर्चा करतो. बॅटचा पंच बाबतीत चर्चा करतो. बॅटचे वजन कमी झालेत सुभाष पाटील सर, परंतु बॅटचा पंच तसाच अबाधित ठेवलाय. हे खरं यश आहे जे बॅट मॅन्युफॅक्चर करतात सर्वच कंपन्यांचे. प्रत्येक बॅट मॅन्युफॅक्चर जे करणारी कंपनी असते तिचं म्हणणं हेच असतं. व्हॉट अ शॉट बाय विकास. वाडी स्लॉंगॉनच्या वरतून घेसर चषकाचा धमाका. बॅट स्विंग, बॅट स्पीड, बॅट पंच, फटक्यांची आक्रमकता. टेनिस क्रिकेट, शॉर्ट टर्म क्रिकेट, मर्यादित षटकांचं क्रिकेट, जलद गती क्रिकेट, सर्व काही या फटक्यामध्ये विकासच्या. त्याची एक झलक. पुन्हा तोच प्रयत्न होता. पहा किती पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातोय विकास आणि आकाशकडून. एकेरी धाव संख्येने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धाव आहे देसाई टीमच्या 51 आणि विकेट गेल्या 2. नेक्स्ट मॅच कोळेगाव विरोधात उसरगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. सतराच्या सरासरीने जे वागेश्वरीची मात्र प्रतिष्ठान देसाई टीमची धावसंख्या 51-51. पहिल्या ओव्हरपासून आक्रमण जोरदार झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर 16 आणि तिसऱ्या षटकात 22 धावा कुठल्यात. आकाश पाटील 13 चेंडू 31 वरती खेळतोय. खरं तर 13 चेंडू 31 धावा, 3ला 1 त्याने. आणि त्याचबरोबर विकास 2 चेंडू 7 वर. या अगोदर ऋषी चांगली साथ देत होता. त्याने 6 धावांचं योगदान दिलं. मोरेश्वरने खातं उघडलं परंतु तो जास्त काही करू शकला नाही. आई गावदेवी चषक 2024-25
यानंतर ज्या प्रकारे सरांनी उल्लेख केला की कोळेगाव आणि उसरगर मॅच होईल, मात्र त्यानंतरची जी मॅच असेल ती वसार आणि आडिवली दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच थोडीशी ॲडजस्टमेंट होईल, कारण काटे संघ खेळतोय आर ट्रॉफीमध्ये, त्यामुळे ती मॅच असेल. त्यामुळे वसार संघ आपण रिपोर्टिंग करा. मात्र यानंतर मॅच होईल कोळेगाव आणि उसरगर. यस, निश्चितच. धन्यवाद नितीन काळन सर या सर्व सूचना पोहोचवण्यासाठी. दमदार क्रीडा स्पर्धा आहे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे. सगळेजण पहाटे लवकर उठतायत, आनंद घेत आहेत. डोळ्यावरची झोप सांगते की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच आपण पाहिलेली आहे, कारण मॅचच तशी चालू आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. 300हून अधिक टार्गेट आहे. सेवागची आठवण बऱ्याच जणांना झाली असेल. रेड्डी फॉर्ममध्ये आहे, रोहित शर्मा फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. रेड बॉल क्रिकेट आणि रोहित शर्मा कदाचित 1-2 दिवसांमध्ये असा एक अग्रलेख येऊ शकतो एखाद्या वृत्तपत्रामध्ये. विराट कोहलीची जी खिल्ली उडवले, पहिल्यांदा त्याला कोहलीला टायगर बनवलं, त्यानंतर जोकर बनवलं. बऱ्याचशा चर्चा चालू आहेत. पाहूया. रिषभ पंत उद्या महत्त्वाचा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचा बॉलिंग अटॅक, त्यांची फिल्डिंग, मजा येईल. उद्याचे टेस्ट अर्थातच बॉक्सिंग टेस्टचा विजेता कोण हे उद्या समजेल. चौथं षटक गोलंदाजीसाठी आलाय तो ज्ञानेश्वर. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. धावसंख्या 52, 52. या धावा रोखणं गरजेचं आहे. अगोदरच धावांचा पूर आलाय आणि दोन्ही बॅटर सेट आहेत, आकाश आणि विकास. 52, 52 धावा. हाफ ट्रॅकर बॉल सहजरित्या पूल केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि तिथे झेल मात्र त्याने सोडलाय. झेल सोडणं गरजेचं होतं. मिसकम्युनिकेशन, परंतु शेवटी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. सीमारेषा लांब लचक आहेत, अंकुचित पावलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे गोलंदाजांना इथे वाव आहे. मिसिट इथे षटकार जाणार नाहीत. मिसिट इथे कॅचच आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा बचावासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सीमा लगत चांगला प्रयत्न. पुन्हा हवेत फटका खेचलाय. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक पुढे आलाय, अडवण्याचा प्रयत्न, परंतु उसळी घेतली चेंडूने. बॉल सीमारेषा पार, चौकार. मैदानावरती आला आणि त्याने धावांचा आणखी विकास करायला सुरुवात केली, तो देखील झपाट्याने. 4 चेंडू 13 वरती तो खेळतोय. 7 देतोय आता आकाशला. या अगोदर आकाशने आक्रमण केलं होतं, आता विकास करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय मिड विकेटला. सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. जितका उंच तितकाच लांब, उत्तुंग षटकार. 64 धावा. लोअर फुल टॉस बॉल आता स्क्वेअर लेगला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक काहीच करू शकला नाही. पॅरलल स्ट्रोक बाय विकास. 6 धावा, षटकार. विस्फोटक फलंदाजी, आक्रमण केले जाते देसाई टीम कडून जुनी डोंबिवलीच्या विरोधात. धावसंख्या 70, 70. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. व्हाईट बॉल, एकतर व्हाईट बॉल नाही तर चौकार षटकार. टेन्शन वाढवलंय संपूर्णपणे या सत्रात. आकाश असेल, विकास असेल, डेंजरस बॅटिंग. 6 चेंडू 25 वरती खेळतोय विकास. हा वेगवान चेंडू होता ज्ञानेश्वरचा. टप्पा पडल्यानंतर वेगानं निघून गेला विकेटकीपरच्या हातामध्ये. बाउन्स आहे, खेळपट्टीवरती बाउन्स आहे. खेळपट्टीने बरंच काही दडून ठेवलं आतमध्ये. गोलंदाजाने ते बाहेर काढणं गरजेचं आहे, तिचा वापर करायला हवा. 71, चौथं षटक. पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता, त्याला हॅमर करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय, दुसरी धाव घ्यायची आहे. फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पोचला, स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पोचला. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. जय वागेश्वर, रिची मात्र प्रतिष्ठान देसाई टीमची धावसंख्या तब्बल 73. विकेट 2.
4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 73 धावसंख्या आतापर्यंत. दुसऱ्या सामन्यामध्ये 76 धावा झाल्या होत्या. वसार टीमने त्या उभारल्या होत्या. लास्ट ओव्हर बाकी आहे आणि ज्या पद्धतीनं फलंदाजी चालू आहे सध्या, धावसंख्येचा उच्चांक आजच्या दिवसातील नक्कीच गाठला जाईल यात शंका नाही. ज्ञानेश्वरच्या देखील षटकामध्ये 22 धावा आल्या. जयदेव आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक त्याने टाकलं होतं, 13 धावा दिल्या होत्या. तो आता लास्ट ओव्हरमध्ये आलाय. आकाश 13 चेंडू 31 आणि विकास पा मध्ये आला. 8 चेंडू फेस केले, 27 धावा त्याने कुठल्यात. चांगली इनिंग विकासकडून. फटका फसलाय. जयदेव कॅच खाली येतोय. धावा रोखणं गरजेचं परंतु कॅच सुटले. अनबिलिव्हेबल. स्वतःवरती देखील विश्वास नाहीये. या स्तरावरती आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना अशा चुका होणं (74) लास्ट ओव्हर. स्वतःवरती नाराज आहे जयदेव, परंतु या सर्व गोष्टी विसरून गोलंदाजी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता जे पुढे आहे त्यावरती फोकस करायला हवं. विकास. हा चेंडू खाली राहिला. यस, हे ॲग्रेशन होत आहे फास्टर बॉलरचे. चूक झाले माझ्याकडून, मला कमबॅक करायचे आणि हेच करायचं आहे. करणं गरजेचं आहे. क्रिकेट हा तुम्हाला नेहमी संधी देत असतो, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 74. 74 धावा झाल्यात देसाई टीमच्या. कोळेगाव विरोधात उसरगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी. या पायात टाकला होता चेंडू. हेलिकॉप्टर शॉट. व्हॉट अ शॉट बाय विकास. अफलातून दर्जेदार. विकासच्या बॅटमधून हेलिकॉप्टर थेट सीमारेषा पार. षटकार मध्ये जयदेव यॉर्कर बॉल साठी तयार होता आणि हा पायातला यॉर्कर बॉल समोर खेचला. हेलिकॉप्टर उडवला समोर. षटकार 6 धावा. डेंजरस बॅटिंग बाय विकास. व्हेरी डेंजरस कस्टमर. चला टॉस साठी या कोळेगाव आणि उसरगर. शॉर्ट पिच बॉल. फक्त एकच धाव. धाव फलक जाऊन पोहोचला आता तब्बल 81 वरती. 81. विकासच्या बॅटचा स्पीड एवढा डेंजरस आहे म्हणजे बॉल त्याच्या पट्ट्यामध्ये आला तर तो सीमारेषा पार जाणारच. छोट्या उंचीचा आहे परंतु जी पॉवर त्याच्या मनगटात आहे दर्जेदार. 81 धावा. अगेन शॉर्ट पिच. हॅमर केलंय. हार्दिक पांड्या स्टाईल लॉंग ऑनला. षटकार. सर ही खरं तर हलक्या बॅटची कमाल आहे. जर का प्रेसीची बॅट असती, दार्सनची बॅट असती, पॉवरची बॅट असती तर असा बॅट स्पीड पाहायला मिळाला नसता. हलकी बॅट, तेवढाच चांगला पंच आणि त्याची कमाल. षटकार. 87 धावा. आणि ते मिड ऑफला झेल. यस, झालाय. शेवटच्या चेंडूवरती झेल मात्र घेतला जातोय परंतु आकाश काय धमाकेदार बॅटिंग. विकास. धावांचा विकासच त्याने झपाट्याने केला. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 87 धावा झाल्यात. जय वागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान देसाई टीमच्या. 16 चेंडू 38 धावसंख्येची इनिंग साकारली ती आकाशने. तो मात्र माघारी परतला आणि त्याचबरोबरीने विकास. खतरनाक बॅटिंग त्याने केली. देसाई टीमची धावसंख्या 87. 88चं लक्ष ठेवण्यात आलेलं. या आपण जाऊया मच्छिंद्र पाटील सरांकडे. तर या आपण टॉस करूया. मी विनंती करेन जुने डोंबिवलीचे आमचे जोशी साहेबांना विनंती करेन, सूरज जोशी आपण यावर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तर माझ्या उजव्या बाजूला कोळेगाव संघ, डाव्या बाजूला आत्ताच किंग ट्रॉफी काल संपन्न झाली. वेदाश क्रिकेट संघ उसरगर. 2 संघनायक आमच्या समेत आहेत. एक मिनटं. हेड टेल. ओके, लाऊडली कॉल करायचं आहे. कोण मागणार? कोळेगाव. 1 मिनिट कन्फ्युजन आहे. वेट. कोण कॉल करेल? दोघांनी कॉल केला. ओके,
हेड इज कॉल फ्रॉम मुसारघर अँड इट्स टेल. तर मान्यवर विनंती आपण सांगा पण बाबा 2 मिनिटं पण थांबायचं आहे. निर्णय आपल्याला सांगायचा आहे मित्रा. क्षेत्ररक्षण थँक्यू. तर कोलेगाव टीम ऑन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. सो प्लीज डोंट गो एनीवे, जॉईन विथ अस आणि एन्जॉय करूया आपण एक हेसाची स्पर्धा पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. बिझी. थँक्यू समीर सोमरे सर. थँक्यू नितीन काळन. या आपण वळणारा सामन्याकडं. पहिला सामना थोडासा चांगला झाला, दुसरा सामना एकतर्फी, तिसरा सामना एकतर्फी, चौथा सामना 88 धावांचा टार्गेट. देसाई प्रमोद जुनी डोंबिवली आपण हा सामना पाहतोय. तसेच कोलेगाव वर्षे उसरगर आणि काटे वर्सेस खांबालपडा अशी लढत आपण पाहणार आहोत. ना बॅक टू क्रिकेट दिवस पहिला. आई गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला जॉईन झालेत MTCच्या माध्यमातून तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. 88 धावांचं टार्गेट आहे, फार मोठं टार्गेट आहे. उच्चांक तुम्हाला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. तिसगाव संघानं मगाशी निच्चांक दाखवला. त्यांच्या फक्त 35 धावा होत्या, 36 धावा कुटायच्या होत्या, धावा चेज झाल्या होत्या. आगामी संघात तो सामना जिंकला होता. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्यात 54 धावांचा टार्गेट खाडी संघासमोर, मात्र तो सामना जिंकला अडिवली संघानं. दुसरा सामना आपण पाहिला 75 धावांचा टार्गेट होता आणि तो सामना जिंकला मिहीर 11 वसार संघानं. तिसऱ्या सामन्यात 35 धावांचा टार्गेट आणि आगामी संघाने चेस केलं आणि चौथ्या सामन्यामध्ये टार्गेट फार मोठे आहे, ते मात्र 88 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी झाली मैदानावरती, खूप चांगली फलंदाजी, फटकेबाजी चांगली झाली. आणि जय बागेश्वर रेड्डीची प्रतिष्ठान 11 देसाई संघानं धावा कुठल्या ते 87 धावा आणि फक्त धावांचा पाऊस पडला आणि 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो 5 षटकांमध्ये जुनी डोंबिवली संघाला आव्हान आहे. जुनी डोंबिवली संघासमोर 17.6ची सरासरी कायम राखायची. थोड्याशा चुका झाल्या एंड मोमेंटला, कारण कॅचेस सोडण्यात आले. फिल्डिंगचा दर्जा थोडासा खाली तुम्हाला पाहायला मिळाला, त्यामुळे त्याचा फायदा घेतला देसाई संघाने आणि भरधाव वेगाने धाबा कुठल्याच मैदानावरती. धावांचा सुलसुलाट स्टार्ट टू एंड, धाबा कुठेच थांबल्या नाही. अनस्टॉपेबल फलंदाजी झाली आणि धावांचा अक्षरशः पाऊस पडला. 87 धाबा कुठल्यात. या स्पर्धेचा आजच्या दिवसातील सर्वाधिक धाबा कुठण्याचा विक्रम राहिला आहे तो देसाई संघाच्या नावावरती. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17.6ची सरासरी. पहिला सामना थोडासा फाईट झाला, कारण पहिला सामना 6 चेंडू 5 चेंडू 16वरती येऊन आला होता. उद्घाटन सामना आपण पाहिला इनॉग्रेशन मॅच खाडी वर्सेस अडिल यांच्यामध्ये. नंतरचा सामना एकतर्फी झाला, कारण मिड स्पोर्टनं वसारनं 75 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, ते मात्र काढता आले नाही देवीच्या पाडा संघाला. तिसरा सामना तो झाला, कारण त्यामध्ये फक्त 35 धावांचं आव्हान होतं आणि तो सामना जिंकला आगाजन संघानं. आता चौथ्या सामन्यामध्ये पुन्हा धावांचा डोंगर उभा केलाय. आपल्या आजूबाजूला उंच इमारती पाहतोय, तसा डोंगर उभा केलाय. बघायचं आहे हा इमारत पार होणार की नाहीये, कारण समोरचा संघ जर 87 धावा कुटू शकतोय तर आपण 88 धावा सहज बनवू शकतात. ऑस्ट्रेलिया आणि तो साऊथ आफ्रिकेचा सामना आठवावा लागेल तुम्हाला. त्यात झालेल्या 434 धावा चेसिंगचा सामना तुम्हाला आठवावा लागेल आणि वळावं लागेल सामन्याकडं. दुपारचं सत्र 1:50 मिनिटं होतात. सर्व प्रेक्षकांचे मी मच्छिंद्र पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो. तुषार पाटील स्ट्रायगरला, ज्ञानेश्वर त्याला साथ देईल. गोलंदाजीमध्ये आलाय तो बादल म्हात्रे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ मध्ये ऑफ साईडला क्षेत्ररक्षण सजवलंय. शॉर्ट पॉईंटमध्ये पहिला चेंडू ऑन साईडला व्हेरी पास डिलिव्हरी तुषारच्या बॅटमधनं पहिल्याचा फटका आल्याच्या ते बॅकअप देतोय. थोडंसं मिसफील्ड झालं काऊ कॉर्नरमध्ये. वितेश तिथे होता. 2 धावा मिळणार आणि 2 धावाने संघाला सुरुवात करतोय तो मात्र तुषार पाटील. तुषार पाटीलच्या नावानं जुनी डोंबिवली संघाची ओळख आहे. भरपूर वर्ष या फलंदाजानं आपला फॉर्म कायम ठेवला आहे, कारण अशी एकही स्पर्धा नाही की तुषारच्या नावानं गाजली नाहीये आणि तुषारच्या नावानंच हा संघ ओळखला जातो. तुषार पाटील म्हणजे जुनी डोंबिवली, जुनी डोंबिवली म्हणजे तुषार पाटील. समीकरण मागच्या कित्येक वर्षात तयार झालंय. हे त्याचं काम आहे आणि हे त्याचं नाव आहे. तुषार स्टाकेनला ओर द विकेट.
छान याली नशिबाचा चौकार चेंडू वेगाने निघून जातोय इनफ्रंट ऑफ द स्क्रीनला टच होतोय विकेट किपरच्या मागे गोळीच्या वेगानं 4 धाबा नशिबाचा चौकार तुषारच्या बॅटमधनं. देसाई संघाची धावसंख्या भरपूर आहे. 87 धावा कुठल्या तरी 88 धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक षटकामागे 17.6 कायम ठेवायचे आहे. तुषार सदा शूला स्टाईट करतोय. माती देखील हाताला लावण्याचा प्रयत्न करतोय. ग्रीप मजबूत करायची त्याला. नितीन पहिला सामना थोडासा चांगला झाला नंतर मात्र एकतर्फी सामने झाले त्यामुळे कॉमेंट्री कशी करावी आम्हाला देखील प्रश्न पडतोय. सामने फाईट होतात तेव्हा आम्हाला देखील मजा येते कॉमेंट्री करण्यासाठी. आमचे कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती असतं. बघायचं आहे हा सामना कसा ना. तुषार सेकंडला पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला वाट अ शॉट. Branded stroke from the Tushar Patil. He's on the fire. That's a 6. या हल्लीमध्ये नशिबाचा चौकार त्याचा फायदा घेतला. त्यानं स्ट्राईक त्याच्या हातामध्ये ओरपीच चेंडू आणि काय योग्य उत्तर दिलंय. वॉट अ शॉट. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बोर्ड. हाय बॅकली टेमेंट एस्पा. वंडरफुल टायमिंग. अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन अँड दॅट्स अ ह्यूज 6. जेव्हा षटकार मारत त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल होती तुषारच्या. पुन्हा एकदा त्यानं माती हाताला लावली आणि पुन्हा ग्रीप मजबूत केली मैदानावरती. धाबा आल्यात मागच्या 3 चेंडूती 12 धाबा. 400च्या बॅटीसने धाबा कुठल्या तुषारना. ग्रेट स्टार्ट फ्रॉम तुषार पाटील. बॅकअप लेन वेल लेफ्ट. चेंडू सोडून दिला होता. त्याला असं वाटतं की चेंडू थोडासा बाहेर स्किट होईल मात्र नाही आहे. खेळपट्टी खूप सुंदर आहे. मगाशी खूप चांगला उल्लेख केला मनोज सरांनी की ज्या पद्धतीनं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये आपण जी विकेट पाहतो तशा पद्धतीने विकेट बंद झाली आणि तिचं कौतुक झालं पाहिजे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. तुषारला बीट केलं गोलंदाजानं याली बादलनं आणि 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 12 धाबा बिनबाद दमदार सुरुवात जुनी डोंबिवली संघाची. बघायचं बादल किती थांबवणं तुषार. चॅलेंज आहे बादल समोर P1 मध्ये मैदानावरती. ओ लवकर बॅटचा फेस ओपन केलाय. खाली राहिलाय तुषार थोडासा नाराज झालाय. चांगली लेंथ आता चांगली लाईन आहे बादलची कारण बादलला आता सूर गवसलाय. मगाशी चेंडू त्याने ओव्हरपिच फेकला षटकार आला त्यानंतर मध्ये कमबॅक. बघा ॲक्शन रिप्ले मध्ये कसं बघा सीधा ॲक्शन रिप्ले. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलं. खाली राहिलाय आणि गुड बॉलिंग गुड कमबॅक. लास्ट डिलिव्हरी फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर आणि धावसंख्या 12 बिनबाद. तुषार स्ट्रायकिंगला. ज्ञानेश्वर जोशी मात्र नॉन स्ट्राईक केला. त्याला मात्र P1 ची संधी लाभली नाहीये. तुषार शेवटचा चेंडू फेस करेल पहिल्या P1 चा. बॅकअप लेन चांगला फटका. पूल केला. डिलाइटफुल पूल होता. छत्री पुढे सरकला त्याच्या बाक्यामध्ये. गो गुड फिल्डिंग. रितेशला आपण पाहतोय मिड विकेट मध्ये चांगला त्यानं बॅकअप दिलाय. थ्रो चांगला झाला त्याचा. एक्झॅक्टली विकेट किपर एंडला ऑन द मिडल स्टंप आणि यावेळी मात्र षटकाची झाली सांगता. ॲक्शन रिप्ले बघा टीव्ही स्क्रीनवरती. किती लवकर चेंडूला पूल केलं. डिलाइटफुल स्ट्रोक होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मात्र रितेशच्या मधनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ लाईव्ह टेलिकास्ट फ्रॉम MTC स्पोर्ट्स. ग्रेट जॉब जेंटलमॅन. कीप गोईंग. तुषार खेळतोय 14 वरती सांगितलं की 14. एकही धाव लेग बाईज नाही. एकही चेंडू वाईट नाहीये. एकही चेंडू नो नाहीये. कंट्रोल करून त्याची बादलच्या माध्यमातून 14 धाबा समीकरण 74 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. दुपारचं सत्र आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2024 पर्व आपण पाहतोय गेसर संघाच्या माध्यमातून. चांगलं आयोजन नीटनेटकं आयोजन. क्रिकेटला पोषक असं वातावरण निर्माण केलं आहे आणि आधुनिक सुविधा सर्व उपलब्ध करून दिल्या. ज्या आधुनिक क्रिकेटला सध्याची गरज आहे त्या मात्र सुविधा उपलब्ध केल्या. मी आभार व्यक्त करेन या घेसर संघाचं आई गावदेवी संघाचं. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 14 धाबा बिनबाद. इन ॲक्शनमध्ये पुढचा सामना कोळेगाव वर्सेस किंग ट्रॉफीचे आयोजक उत्सर्गर संघाला तुम्ही बघू शकाल पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये. सामने आज चांगले तेवढे फाईट झाले नाहीत जशी व्हायला हवेत. काल किंग ट्रॉफीमध्ये मजा आली. काय सामने झाले काल. रफ अँड टफ सामने झाले. शेवटच्या फायनलच्या दिवशी गोलंदाज मयूर आलाय. मयूर मात्रे शेवटी टापर्यंत खाली राहिलाय. फलंदाजाला बीट केलाय. फुटबॉलचा वापर नव्हता ज्ञानेश्वर जोशीचा आणि डॉट चेंडू. बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिलाय. खूप लवकर चेंडू अटक करण्याचा होता. क्विक डिलिव्हरी होती. फलंदाजाला बीट केलाय. 14 धाबा बिनबाद. 7 चेंडूमध्ये 14. 200ची बॅटिंग स्ट्राईक अजून तुम्हाला पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली कारण तुषारनं 14 धाबा कुठल्यात पहिल्या P1 मध्ये फटकेबाजी
अटॅकिंग पाहायला मिळाली. चेंडूला मात्र यावेळी ग्लान्स करत असताना चेंडू स्क्वेअर द विकेट एकेचा मिळणार. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न तुषारनं नकार दिलाय. तुषार इज नॉट रिस्पॉन्डिंग फॉर कपल ऑफ द रन्स. ही वॉन्ट टू स्ट्राईक आणि त्याला स्ट्राईक हातामध्ये हवी. धावसंख्या फलकती 15 धाबा बिनबाद. तुषार जर 4 षटक खेळपट्टीवरती राहिला तर सामन्याचा निकाल लावेल. कारण मी मगाशीच म्हटलं होतं जुनी डोंबिवली म्हणजे तुषार आणि तुषार पाटील म्हणजे जुनी डोंबिवली. समीकरण भरपूर वर्ष आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहिले, क्रिकेटच्या पटलावरती पाहिलंय. तो जा फलंदाज गोलंदाज सज्ज होतोय. मयूर मातेचं कौतुक करेन कारण मयूरनं थांबून ठेवलं होतं फलंदाज ज्ञानेश्वर जोशीला. ज्ञानेश्वर जोशीनं 2 चेंडूचा सामना केला. एकदा उभारली त्यानं स्ट्राईकला. त्यामध्ये पुन्हा एकदा तुषार पाटील 6 चेंडूमध्ये 14 धावा कुठत असताना स्ट्राईक रेंजला. वेगळ्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळायचं होतं, नाही जमलं. चेंडू शॉर्ट फान लेग झाला. ट्रॅव्हल होतोय. चांगलं शतक तिथे बॅकअप चांगलं होतंय आणि फक्त मिळणार ती एकच धाव. एका धावसंख्येला आकार येतोय. मान्यवरांचं आगमन होत असताना मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. तेजस साहेब या आपण मंचावरती. स्वागत आहे. 16 धावा. आकाश म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. युट्यूबवर आमचे आज ब्लॉग बनणार त्यांचा. इंस्टाल तुम्हाला अपलोड होताना पाहायला मिळणार. आम्ही त्यांना फॉलो केलंय. त्याची भाषा मला फार आवडते कारण आपली आगरी भाषा गोडवा आहे तिच्यामध्ये मित्रांनो, ती कधी विसरू नका. वाईट साईज जो पंचाकडून आलाय धावसंख्येला आकार 17 धावसंख्यावरती. मागचा सामना एकतर्फी राहिला, त्याच्या अगोदर देखील एकतर्फी राहिला. 3 सामने आतापर्यंत पाहिले. पहिला सामना फाईट झाला, दुसरे सामने एकतर्फी राहिले. चौथा सामना बघायचा आहे फाईट होणार की एकतर्फी होणार. गुड बॉलिंग फ्रॉम द मयूर मात्रे. फुलटॉस चेंडू स्टेअर केल्या चेंडूला सॉफ्ट हँड बॅकलेटला खाली ठेवलं. बेकारच्या पुढे सरकलाय. लॉंगॉनला एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. व्हॉट अ थ्रो, गुड थ्रो. एक्झॅक्टली लॉंगॉनमध्ये दिलाय ऑन द स्टंप. गोलंदाज एंडला तो फेकी दिली देत असताना एकच धाव मिळणार. एखाद्या सेकंड आकार 18. पहिल्या षटकामध्ये 14 धावा 6 चेंडूमध्ये. नंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त सिंगलच्या मध्ये 4च धावा आल्यात. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये ती 14ची सरासरी मेंटेन होती, ती मात्र आता थोडीशी कमी होताना पाहायला मिळाली. तुषार स्ट्राईक हँडला. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. तुषारला बीट केलं. तुषारसारख्या फलंदाजाला बीट करणं म्हणजे निश्चित वालवंटामध्ये पाण्याचा थेंब शोधणं. कारण ज्या तुषारच्या नावाने संघाची ओळख आहे, ज्या तुषारनं मग असे ब्रँडेड फटका दाखवलेत, त्या तुषारला बघा स्वीप करण्याचा प्रयत्न. मध्ये चेंडू त्याच्या निश्चित एक्झॅक्टली बॉडीवरती हिट झाला. गुड बॉलिंग फ्रॉम द मयूर. बघा साईड अँगलनं MTC स्पोर्टच्या माध्यमातून फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स 18 फॉर नन. इट्स अ गुड स्टार्ट फ्रॉम द डोंबिवली टीम, जुनी डोंबिवली टीम. छान चेंडू मागे निघून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तुषार एंडला डेंजर एंडला थ्रो दिलाय. गुड थ्रो. मात्र एकच धाव मिळणार. तुषारच्या खात्यामध्ये स्ट्राईक 19 धावा 2 षटकाची सांगता बिनबाद. आता मात्र सावध सुरुवात. कौतुक करेन मी गोलंदाजाचं कारण या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या. पहिल्या षटकामध्ये 14 आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली शुद्ध मराठीमध्ये 19. म्हणजे या षटकामध्ये फार कमी धावसंख्या राहिली, ती फक्त 5च धावा. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व, कारण पहिल्या षटकामध्ये एक चौकार षटकार पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार षटकार नाहीये. गुड बॉलिंग, इकॉनॉमी गोलंदाजी. 18 चेंडू 69 धावांची गरज आहे. लक्ष मोठ्या मैदानावर. JCC आई गावदे क्रिकेट क्लब घेसर आज स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगले कटआउट्स आपण पाहतोय, सुंदर कटआउट. त्यानंतर चांगली खेळपट्टी बनवण्यात आली. व्यासपीठ देखील भव्य दिव्य आहे. डीजेचा वापर केला आहे. युट्यूबची वाहिनी आमच्या समेत 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण सुविधा प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरीज देखील बनवण्यात आल्या आहेत. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. खूप चांगली स्पर्धा. ट्रॉफी देखील खूप सुंदर. बायसिकल तुम्हाला देण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. एंट्री फीस फक्त 7,500 आणि प्रथम पारितोषिक 1,00,000. नवीन संकल्पना घेसर संघाच्या माध्यमातून. कौतुकास्पद कामगिरी. कौतुक करेन मी घेसर संघाच्या या स्पर्धेचं. म्हणजे ते परिवर्तन. वेगवान गोलंदाज बादल मात्रे पुन्हा एकदा स्पेलमध्ये आलाय. बादल 14 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. ऑन साईडला हाफ अँड जॅक करत असताना एकदा मिळणार मिड विकेट बोर्ड आलाय. मात्र बॅकअप थोडंसं चुकीचं झालंय आणि मिळणार त्या 2 धावा. देसाई संघाला नेहमीच पुरेस सपोर्ट असणार आमचे प्रमोद म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करूया आपण की आपण या प्रमोद मंचावरती. स्वागत आहे तुमचं. ऋषी प्रमोद म्हात्रे आज टॉसला आला होता. ऋषी त्याच्या मागे जे नाव आहे ते फार मोठे आहे. ऋषी प्रमोद म्हात्रे टॉससाठी आला होता असतो ॲज अ कॅप्टन. 69 धावांची गरज आहे. आता मात्र धावसंख्येमध्ये परिवर्तन. बादल मात्रे. बादल पहिलं षटक चांगलं त्याचं राहिलं होतं. मात्र गोलंदाजी मध्ये मार देखील बसला होता. एज अँड टेकन गोल्डन विकेट या सामन्याची आणि तुषारला मात्र परतावं लागेल. बिग ब्लो डीजे.
आज झालाय ऑन साइडला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न एज अँड टेकन. विकेट किपरने चुंबन घेतलं चेंडूला जेव्हा झेल टिपला कारण गोल्डन विकेट होती. तुषारनं 18 धाबा कुठल्यात 11 चेंडूचा वापर केला त्यानं. एक षटकार एक चौकार मारला मात्र जास्त वेळ टिकू शकला नाही. तुषार इज वॉकिंग बॅक. मोठा धक्का. बादलचं कौतुक करेन ज्या बादलला तुषारनं मोठे फटके लावले होते एक षटकार लावला होता त्याच बादलनं मात्र तुषारला बाद केलंय आणि ह्याच बादलनं चांगली गोलंदाजी केली मैदानावरती. 21 धाबा एक बाद स्थिती आपण पाहतोय. 88 धाबांचा पाठलाग करायचा जुनी डोंबिवली वर्सेस देसाई आपण सामना पाहतोय आणि देसाई संघाने चांगली कामगिरी केली. 87 धाबा कुठल्यात त्यानं 5 षटकांमध्ये आणि 88 धाबांचा मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई संघाला इनॅक्शनमध्ये आपण पाहतोय आणि जुनी डोंबिवली संघ एज आणि क्रॉस बॅट स्ट्रोक. आता नशिबाचा चौकार. जसा तुषारला मिळाला होता चौकार तसाच चौकार मिळतोय. नशिबाचा चौकार. निघाला चौकार. विशालने चौकाराने इनिंगची सुरुवात केली. 25 धाबा एक बाद स्थिती आता 25 धाबा जिंकण्यासाठी मोठा पल्ला पार करायचा. 88 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. उच्चतम धावसंख्या. VSSC वेदेश क्रिकेट क्लब स्वागत करूया आपण त्यांचं. काल स्क्रीन ट्रॉफी संपन्न झाली. थोडासा थकवा असेल आणि पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये या संघाला आपण पाहणार आहात आज या मैदानावरती. विशाल आले असतील तर या विषयात स्वागत आहे तुमचं. ब्रावो आमचे सर्वांचे लाडके ब्रावो. यशस्वी स्पर्धा संपन्न झाली. पांडुरंग संत आधारस्तंभ आणि किंग ट्रॉफीचा काल यशस्वी अभूतपूर्व सोला आपण पाहिला शेवटच्या टप्प्यामध्ये. मजा आली काल स्पर्धेमध्ये कारण सामने फाईट झाले. सामने जेव्हा फाईट होते तेव्हा मला कॉमेंट करण्यासाठी मजा येते. एकतर्फी सामन्यामध्ये आम्हालाही सुचत नाहीये मजा येत नाही तेवढी. 25 धाबा एक बाद ओव्हर द विकेट. बादल मात्र ऑन साइडला उंची जास्त लांबी कमी शतक जज करतोय. काऊ कॉर्नरला सुंदर झेल. रितेश चेंडू खाली फलंदाज बाद. ईशाने बॅटचा फेस तर ओपन केला होता मात्र ज्या पद्धतीने बॅकलिप होती त्याची खूप जास्त बॅकलिप होती. चेंडू रडारमध्ये आला नाहीये कारण एक्झॅक्टली लॅक ऑफ पॉवर ताकदीचा कमी वापर झाला आणि खूप सुंदर झेल टिपला रितेशनं. 25 वरती 2 धक्के आतापर्यंत बादलला मिळालेलं घवघवीत यश. दुसरं यश मिळते बादलला. गुड बॉलिंग बादल. कारण पहिल्या षटकामध्ये बादलच्या 14 धाबा आल्या होत्या तेव्हा एक नशिबाचा चौकार मिळाला तुषारला. मात्र तुषारनं षटकार देखील एक देखणा दाखवला होता. 25 धाबा 2 बाद. मयूर येतोय. लवली हिट स्ट्रेट ड्राव. लॉंग ऑनला बॅकअप आहे मोरेश्वर. नो डाऊट मोरेश्वरनं भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. हो वॉटर थ्रो अनुभव आहे मोरेश्वरकडं. भरपूर चांगला अनुभव. देसाई संघाची ओळख आहे मोरेश्वर आणि त्याने चेंडू फील्ड केला. एकच धाव. 26 धाबा 2 बाद. 88 धावांचा पाठलाग करते आणि जुनी डोंबिवली संघाची थोडीशी दमछाक होताना पाहायला मिळते. हा धावांचा डोंगर उभा करताना तुषारनं सुरुवात चांगली करून दिली मात्र तुषारला कोणीच साथ दिली नाही मैदानावरती. 26 धाबा 2 बाद. गुड बॉलिंग फ्रॉम द बादल मात्रे. प्रचंड ताकदीचा वापर पूल केलाय आणि गॅप मध्ये रितेश चेंडू खाली. ज्या रितेशनं मगाशी खूप सुंदर झेल टिपला तो बॅकअप देतोय आणि एकच धाव षटकाची झाली सांगता. गुड बॉलिंग फ्रॉम द बादल मध्ये. 27 धाबा 2 षटकाची 3 षटकाची समाप्ती. पाण्याची मागणी पंचांकडनं होते नाहीये. चला सामना सुरू करूया आपण. वेळेची बचत. 12 चेंडू 61 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. नितीन काळन आमच्या समेत आहेत. त्यानंतर आमचे स्वीट वाईस ऑफ कर्जत अत्यंत गोड आवाज आमचे समीर सोमने सर स्वागत आहे तुमचं देखील. आमचे स्कोरर देखील आम्हाला जॉईन झालेत. आदेश भोईर स्वागत आहे. संपूर्ण टीम आहे आमची केसरची ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. प्रेमात पडल्या स्पर्धेच्या. डिसिप्लिन प्रचंड आहे. आयोजन चांगलं आहे आणि सामने देखील वेळेवरती सुरू झाले. 10 वाजून 11 मिनिटांना आज पहिला चेंडू पडला. त्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न राष्ट्रगीतानं सुरुवात झाली आणि त्यानंतर स्पर्धेला आपण सुरुवात केली. 12 चेंडू 61 धावांची गरज आहे. कठीण लक्ष्य. इज इट पॉसिबल? ॲब्सोल्युटली पॉसिबल बट नॉट इझी कारण ते तेवढे इझी राहिले नाहीये. 12 चेंडू 61 धावा मोठं लक्ष्य. रितेश मात्रे गोलंदाजीवरती आलाय. लॉंग ऑनला चांगला फटका सजवलाय मात्र मिस टायमिंग होतोय. सुपर झेल
ऋषी तिथे चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का, 11 चेंडू 61 धावा. खूप सुंदर गाणी 30 जवळ येतोय आणि पार्टी सॉन्ग त्यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांना जेव्हा सामन्यामध्ये कंटाळा येतो ना तेव्हा गाण्यांचीच प्रेक्षकांना साथ असते. नवीन फलंदाज चिन्मय येत असताना 11 चेंडू 61 धावा. एक चिन्मय आम्ही पाहिलं सागाव संघाच्या माध्यमातून, ब्रिलियंट क्रिकेट ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. आणि एक चिन्मय येतोय जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून. 11 चेंडू 61 धावा, नो एक्साइटमेंट. फुल टॉस, चेंडूला लॅप शॉट मध्ये कन्वर्ट केलंय, फान लेग रिजन खाली आहे आणि मिळणार तो चौकार. चौकार आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले बघा कसा होता मागच्या चेंडूचा, तो देखील आपण पाहिला. स्विच इट, क्या बात आहे चिन्मय, व्हॉट अ कॉन्फिडन्स. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि 57 धावांची गरज आहे. हा देखील सामना एकतर्फी होतोय. यू आर वॉचिंग नाउ वन साइडेड मॅच, देयर इज नो एक्साइटमेंट. द मॅच इज गोइंग ऑन वन साइडेड, नो एक्साइटमेंट. 9 चेंडू 57 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट, गुड बॉलिंग. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, क्विक अँड फॅबुलस डिलिव्हरी with extra pace, such a great bowling. रिदेश, गुड बॉलिंग रिदेश फ्रॉम रिदेश. एक वेगळी शैली आहे बघा. तो ज्यावेळी चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हर करतो ना तेव्हा त्याचा फॉलो थ्रू मध्ये खूप जम्पिंग असते बघा, किती उंच उडी घेतो तो. गुड बॉलिंग. कदाचित ॲथलेटिक असावा आणि ज्यावेळी स्कूलमध्ये असेल तेव्हा निश्चित लॉंग जम्पमध्ये हा चांगला असावा. वाईटचा इशारा पंचाकडनं. मजा आली नाही या सामन्यामध्ये. 3 सामने मागचे एकतर्फी झाले. चांगला सामना आम्हाला हवा आहे, रफ अँड टफ सामना हवा आहे. ससा सामना होत नाही. 32 धावा 3 बाद. वाईटचा इशारा पंचाकडनं आलाय. 9 चेंडू 56 धावांची गरज आहे. लवली शॉट. कबड्डी क्रिकेटचा मादक सौंदर्य. कबड्डीचे फटके असतात ना ते पाहण्यासारखे असतात आणि तो कबड्डी दाखवल्या मैदानावरती. एकच धाव, एका धावाने फारसा फरक पडणार नाही. धावसमालक मात्र जास्त हलणार नाही. 8 चेंडू 55 धावांची गरज आहे. 33-3 बाद. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. दिस इज गुड बॉलिंग फ्रॉम द रिदेश मात्रे. बाउन्स, मोठा फटका ऑन द टॉस आणि चेंडू सीमा पलीकडं मिड विकेटच्या डोक्यावरनं भिरकावला षटकारांसाठी. सुखदेव काका आमचे षटकाची सांगता. सुखदेव मात्रे आमचे लेजंड क्रिकेटर जर सामना बघत असेल, स्वागत आहे काका. ज्यानं क्रिकेटला भरपूर चांगली उभारी दिली. त्यांच्या माध्यमातून प्रमोद मात्रे, रिची मात्रे आमच्यामध्ये नाही आहेत सध्या. त्यांची आठवण आम्हाला नेहमी राहते, जाणवते. त्यांची कमी नेहमी जाणवते. त्यांना देखील घडवलं आणि आज आपण पाहतो त्यांची 3री पिढी क्रिकेटच्या माध्यमातून ऋषी प्रमोद मात्रे यांच्या माध्यमातून. 39 धावा 3 बाद. 88 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 39 धावा. आता समीकरण 49 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. द गॉड से द मॅच से ओनली गॉडली मिरॅकल. एक दैविक चमत्कार सामने बाजू शकतोय. मजा आली नाही सामन्यामध्ये. नितीन मजा आली नाहीये. काल मजा आली नितीन किंग ट्रॉफीमध्ये. सामने फाईट व्हायला हवेत. एकतर्फी सामने तर मजा येत नाहीये. चला बघणार तर आपण इन ॲक्शन मध्ये उसरगर वर्सेस कोळेगाव फाईट तुम्हाला पाहायला मिळणार पुढच्या सामन्यामध्ये. गेट रेडी टू फाईट. नेक्स्ट मॅच 5वा सामना. हिमांशु मात्रेचा वापर केला शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 49. 6 चेंडू 49 धावांची गरज आहे. धावा होणार नाहीयेत. मध्ये बघायचे रेकॉर्ड्स राहतात म्हणून गोलंदाजी चांगली करावी लागते. त्यासाठी आपण पाहत असतो हा खटाडोप. चिन्मय स्ट्रायकेंडला. चिन्मयने सुरुवात चांगली केली चौकारानं. तो चिन्मय 4 स्ट्रोक, प्रचंड ताकदीचा वापर, मध्ये चांगला बॅकअप. दीपेशच्या माध्यमातून एकच धाव. 5 चेंडू 48 धावांची गरज. एकतर्फी सामना. दुपारचं सत्र आपण पाहतोय. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा 3 सत्रामध्ये सामने स्पर्धा तुम्हाला 6 दिवसामध्ये पाहिल्या. 48 ग्रामीण संघाच्या माध्यमातून. फुल टॉस. येथे चेंडू खाली, जमिनी लगत मात्र चांगला प्रयत्न होता. ग्रास आहे इथे
लष्करी ग्रीन ग्रास आहे, तर तुम्ही एन्जॉय करू शकता, तुम्हाला इजा होणार नाहीये आणि एकच धाव मिळणार. मोठ्या फरकाने सामना गमावा लागेल कदाचित. फॉर्मॅलिटीज. फुल टॉस एन्जॉय करतोय, चांगला फटका, चेंडू गेलाय तो गरम करत रिझन एक्स्ट्रा कव्हर रिझन आणि सीमा पलीकडे चौकारासाठी. डीजे थांबायचंय, सामना आपल्याला संपवायचं लगेच. 2 चेंडू बाकी आहेत फक्त धफलकावरती 46 धावा. 46 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द 3 विकेट्स. लास्ट 2 more days to go of this inning. Now you're watching the one-sided match. No excitement. Full toss, gap shot. What a batting. 1 ball सीमा पार, अजून एक चौकार मयूरच्या बॅटमधनं. 50 धावा होतात, 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्यात तुषारच्या संघानं, म्हणजे जुनी डोंबिवली संघानं. आणि आता शेवटचा चेंडू एच आणि चेंडू मागे निघून गेला. 50 धावा झाल्यात फक्त. 88 धावांचा पाठलाग करायचा होता आणि फक्त 50 धावा, त्यामुळे मोठ्या फरकानं 37 धावानं आज सामना जिंकलाय. खूप मोठा विजय. अनालिसिस बघू शकाल. आकाशनं कुठल्या 38 धावा, विकासनं कुठल्यात 34, नॉट आउट राहिला तो. ऋषीनं कुठल्यात, ऋषी मात्रेनं 6 धावा कुठल्यात, मोरेश्वरनं 2 धावा कुठल्यात, त्याला संधी कमी मिळाली. तुषारचे मी कौतुक करेन, तुषारनं 18 धावा कुठल्यात प्रत्युत्तर देत असताना. मयूरनं 16 धावा, तो नाबाद राहिला. चिन्मय 7 धावा कुठल्यात, तो नाबाद राहिला. विशालनं फक्त 4 धावा कुठल्यात. बादलचं अनालिसिस गोलंदाजी चांगलं राहिलं. 2 षटकं, 22 धावा, 2 गडी बाद केले. रितेशनं 12 धावा दिल्यात, मयूरनं 5 धावा दिल्यात आणि हिमांशूनं 11 धावा दिल्यात. जयदेवनं 27 धावा दिल्या 2 षटकामध्ये. दिशांना 16 धावा दिल्या. अक्षय मागणाऱ्याला 22 धावा दिल्यात आणि ज्ञानेश्वर जोशी देखील मागणाऱ्याला 22 धावा दिल्यात. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करतोय. हार्दिक अभिनंदन देसाई संघ आणि प्रमोद अँड कंपनी. आकाश पाटील ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 38 धावा कुठल्यात त्यानं 16 चेंडूचा वापर करत असताना ग्रेट बॅटिंग. येस, या नितीनकडे आपण वळणार आहोत पुढच्या सामन्यासाठी. कोळेगाव ऑन द टॉस. प्रमोद म्हात्रे यांचं आगमन झालं. या प्रमोद आपण मंचावरती, स्वागत आहे तुमचं. कोचिंग करत असताना प्रमोद म्हात्रे सध्या. चला या आपण ऐकूया नितीन खाळण यांना पुढच्या सत्रासाठी. थँक्यू. आकाश पाटील या मॅन ऑफ द मॅच. देसाईचे आकाश मात्रे या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. यूट्यूब स्टार आमचे खूप चांगले ब्लॉग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आकाश मात्रे या देसाईचे आपल्या शुभ हस्ते आम्ही आकाश पाटीललाच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आकाश आम्ही थोडी चर्चाही करणार आहोत, जास्त नाही, थोडीशी. आकाश अभिनंदन. आकाश माझा खास आहे. तर शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी आकाश तुम्हाला. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पहिल्या फेरीतील 5वी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. ओमसे MTC लाईव्ह